लहान भाऊ जो होता त्याला भजन आवडायचं, कीर्तन आवडायचं. मोठा भाऊ जो होता भजन कीर्तन मग त्याचं डोकं दुखायचं. पण लहान भावाच्या आग्रहास्तव कधी कधी नाविलाज असतो त्याला भजन ऐकावं लागायचं, कीर्तन ऐकावं. एकदा काय केलं, लहान भावाने आपल्या घरी दिंडी बोलवली. टाळ वाजले, मृदंग वाजले की मोठ्या भावाला एवढा राग आला, त्याने कडी लावली, आतून हात बसला. म्हणला जाऊ दे हे कटकट जाईपर्यंत बाहेरच निघायचं नाही. लहान भावाने सगळ्या संतांना जेवू घातलं, सगळं काही झालं. बसले संत. लहान भाऊ म्हणायला लागलात, महाराज तुम्ही आले खूप चांगलं आहे. माझी एक विनंती होती आपल्याला. आमचे मोठे दादा आहेत ना, हे खूप नास्तिकासारखं करतात. त्यांच्यात काही बदल होईल असं तुम्ही काहीतरी मला आशीर्वाद द्या, माझ्यावर कृपा करा. म्हणजे कुठे येतो त्याला बोलव असं म्हटल्यानंतर हा गेला बोलवायला. दादा संत आलेले आहेत, दार उघडा. तो म्हटलं हे संत बिंत तू सगळं पंक्ती बिंक्ती वाटे लाव, सगळं झाल्यावर गेल्यावर मला सांग, मग मी बाहेर येतो. मी बाहेरच येणार नाही. दार वाजवलं, सगळं झालं की आलाच नाही बाहेर. आला नाही. मग शेवटी याने येऊन सांगितलं महाराजांना, महाराज तो काही येत नाही. महाराज म्हटले मी युक्ती करतो, थांब. दिंडी वाजवायला सुरुवात केली आणि दिंडी गेल्यासारखं दाखवलं. असं म्हटले लोकांना, म्हणले जा तुम्ही दिंडी घेऊन. दिंडी घेऊन असे गेले बाहेर सगळे की महाराज फक्त तिथं थांबले. ह्या मोठ्या भावाला वाटलं गेली कटकट, दिंडी गेली. दरवाजा उघडला. दरवाजा उघडल्याबरोबर महाराज आत शिरले. आत शिरल्यावर तो म्हटला कोण तुम्ही, कशाला माझ्या घरात आले. म्हटले काही नाही. त्याचा हात धरला. म्हटले ते म्हटलं हात सोडा. म्हटले एकदा राम म्हण, त्याशिवाय हात सोडणार नाही. तो म्हटलं मी राम भीम काय मानत नाही, मी काय म्हणत नाही, मला हे आवडत नाही, कशाला मला जबरदस्ती करता. म्हटले राम म्हणल्याशिवाय तुझा मला हात सोडणार नाही. तर महाराज म्हणजे जरा दणकट होते, खाऊन पिऊन मस्त झालेले होते. राम म्हणल्याशिवाय हात सोडणार नाही असं म्हणल्यानंतर तो म्हटला आता किती कटकट करायची या माणसावर. म्हटलं ठीक आहे राम म्हण. हा आता म्हटले राम म्हटलंस, काही झालं ना तर हे रामनाम तू कधी विकू नकोस म्हटले. झालं माझं काम. महाराज गेले निघून. बराच काळ गेला. काळ गेल्यानंतर तो जो राम म्हटलेला मनुष्य जबरदस्तीने तो मेला. गीता परीक्षा पुस्तकात घटना आलेली. मेल्यानंतर तो यमलोकाला गेला. यमलोकाला गेल्यानंतर यमाने सगळं त्याचं वाचलं. सगळं म्हटलं याने सगळं पापच केलेलं आहे, नास्तिक मनुष्य आहे, देवाला मानलं नाही, काय नाही. एक पुण्य आहे याच्या जीवनातलं. काय, एकदा ह्याने जबरदस्तीने राम म्हटलंय. चित्रगुप्ताने सांगितल्यानंतर यमराज म्हणले ठीक आहे राम म्हटलंय ना, मग ते रामनामाचं काही पुण्य असेल ना. रामनामाचं पुण्य तुला ह्याला पहिलं आपल्याला द्यावं लागेल आणि नंतर पापाचं फल याला भोगायला न्यावं लागेल. काय रामनामाचं पुण्य आहे. ते यमराज म्हटले मला काय माहिती नाही बाबा रामनामाचं पुण्य काय. म्हटले या रामनामाला तू विकतोस का, त्याच्या मोबदल्यात मी तुला काही भोग देतो काय. ते म्हणलं रामनाम विकायचं नाही मला. रामनामाचं काय पुण्य आहे. म्हटले तुम्हाला माहिती नाही, चला दुसऱ्यांना ज्यांना माहिती आहे. म्हटले ब्रह्मदेवाकडे चला. तो म्हटलं मी तसा येणार नाही, मला पालखीत घेऊन चला. त्याला पालखीत घेतलं. यमाने ब्रह्मदेवाकडे नेलं. ब्रह्मदेवाला विचारलं रामनामाचं पुण्य काय. ते म्हणले मलाही माहिती नाही, ते विष्णू भगवंताला माहिती, त्याच्याकडे चला म्हणे. ते पालखी सगळी तिकडे विष्णू भगवंत. शेवटी भगवंताचं त्याला दर्शन झालं. एकदाच रामनाम घेतलं होतं, जबरदस्तीने घेतलं होतं, तरी सुद्धा एवढं रामनामाचं फल जर प्रेमाने घेतलं तर. नामाचे निपडी पाडे कायसे भोभय बापुडे, कळी काळाचे तोंड कोणीकडे, नामा पुढे रिघावया. जेवढी नामाची शक्ती तेवढे पाप नाही त्रिजगती, नामापाशी चारी मुक्ती जान निश्चिती विदेहा. ऐकरा या सावधान नामाप्रती सुगम साधन, सर्वथा नाही आन निश्चित जान नेमस्त. अशा प्रकारे भगवंताच्या नामस्मरणाचं खूप मोठं महात्म्य सांगितलं. असं नामस्मरण ज्यांनी केलं, ज्यांनी या नामस्मरणाचं व्रत घेतलं. एवं व्रत सप्रिय नाम कीर्त्या जातानुरागो धृतचित्त उच्चैहि, हसत्यथ रोदिती रौती गायत्युन्मादवत नृत्यती लोकबाह्या. त्यांना पुढे सर्वत्र भगवत दर्शन कसं घडतं हे सांगायचंय.
त्याचा विचार आपल्याला करायचा आहे, पण आपली वेळ संपली. पुढच्या अध्यायामध्ये हा विचार आहे आणि त्यानंतर माया म्हणजे काय, मायेतून तरुण जायलाचा उपाय काय, भगवंताचं स्वरूप हे सांगायचं आहे. आणि नंतर भगवंताचे अवतार आणि अवतारामध्ये प्रत्येक अवताराची कशी स्तुती केली जाते, कर्मयोग कसा केला पाहिजे, देवाची पूजा कशी केली पाहिजे हे सांगितलं. आणि हे झाल्यानंतर मग पुढे दत्तात्रयांची 24 गुरु आहे, त्याचा एक विचार आहे. वेळ जर मिळाली, आता माझी तर इच्छा होती, मी संजय भाऊला कालच सांगितलं होतं, आजही सांगितलं होतं, लोक काय ऐकायला येत नाहीत, त्यामुळे लोकांना जास्त त्रास देण्यापेक्षा, आपणही त्रास घेण्यापेक्षा आज आपण सांगता करू आणि उद्यापासून एखादं प्रवचन ठेवू सकाळचं, दुपारी लोक भरपूर ऐकायला येतील. त्यामुळे काय निर्णय झाला मला सांगा. मला एक चिठ्ठी आली, चालू ठेवायचं, पण वेळ आहे का तुम्हाला, कारण इतकं व्यस्तता आहे तुम्हाला, दिवसभर कार्यक्रम, तुम्ही घरची कामं तरी कधी करायची, झोपायचं तरी कधी. होय गायक महाराज, आता ठीक आहे, तुम्ही येणार असाल तर मग ठेवू चालू आपण. गोपाल कृष्ण भगवान की जय. म्हणा बोला ब्रह्मांचं भजन.